राम राम. शोभा काळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? तुम्ही चांगलं राहायलाच पाहिजे आणि राम राम म्हणत जा, राम राम म्हणायला शिकवत जा. मैत्रिणींनो, आपण राम राम म्हटलं का ऑटोमॅटिक आपल्या पोरांवर संस्कार पडते. तर चला मैत्रिणींनो, आपण लग्नानं आलो, आता चाललो दुकानात गेल्याशी आपल्याला भाग नाही, जावाच लागतं, घरी बसून जमणार नाही. तर आता बघा, हे आमच्या सोसायटीमध्ये आता मी जिन्यानं उतरायला लागले, लिप बंद करून ठेवली आणि पाणी बी बंद करून ठेवलं. घरी कामं करायचे होते, घरी पण कामं पडलेले, भांडे घासायचे, फरची पुसायचे, लग्नाला गेलो तसंच कपडे धुवायचे. का बंद करून ठेवलं माहीत नाही, पण मग मी नंतर विचारलं, म्हटलं का बरं? तर ते म्हणे एक दोघं जणांनी मेंटेनन्स दिलं नाही. तर बघा मैत्रिणींनो, सोसायटीमध्ये बघा आता इथे पोरं, आपल्या बिल्डिंगमधले पोरं, ते म्हणे आम्हाला गॅस व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. हे आपल्या सोसायटीमधले पोरं आहे, असे मैत्रिणी छान छोटे छोटे. तर ते म्हणे लाईट दिलं नाही, मेंटेनन्स दिलं नाही. आता म्हणून बघा, आता मी त्या दिवशी म्हटलं व्हिडिओमध्ये की सोसायटीत राहण्यापेक्षा झोपडीचं घर खालचं बरं, आपलं कोणाचं ताण नाही राहत. आणि आता इथं बघा, एक जणांना मेंटेनन्स दिलं, एक जणांना नाही दिलं, तर त्याला पण दिलेलं पण भोगावं लागतं. चला आता दुकानात आलो मैत्रिणींना, आपण ते फ्रीजचं आपण काम काढलेलं होतं, त्याने 10,000 रुपये खर्च सांगितला आपल्याला, पण द्यावाच लागणार. आता विलाजच नाही, तो फ्रीज रिपेअर करतोय. आता इथे कॅडबॅऱ्या वगैरे बघा, कुठं कशा कोणत्या कॅडबॅऱ्या पडलेल्या, कुठं कोणत्या कशा पडलेल्या. तर हे असे कामं बघावं लागते. तर दुकानात येऊन काय मला बसायचं नाही राहत, नुसतं मैत्रिणींनो आलं का चालूच ठेवावं लागतं आणि दम पटत नाही जीवाला, शांत बसू वाटत नाही. असे कामं पडल्यावर डोळ्यासमोर आणि कसं बसू वाटन तुम्हीच सांगा आता मैत्रिणींनो. तर म्हटलं आता या कॅडबॅऱ्या लावून घेऊ. एका सुईनं 10वाली किटकॅट, 10वाली 5 स्टार, 5वाली 5 स्टार, 5वाली डेअरी मिल्क, 10वाली डेअरी मिल्क, असे कप्पे फ्रीजचे. तर ते फ्रीज पण साफ करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इकडचं सगळं फ्रीजमधला माल त्यानं रिपेअर करतोय फ्रीज, त्या फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि हे पण फ्रीज साफ करून सारखी मैत्रिणींना इकडची साफसफाई झाली का इकडची झाली का इकडची करावं लागते. आता हे गोडवण आहे बघा, आपण ते 2 गाळे एकत्र केलेले आणि तिसरं माल ठेवायला गोडवण घेतलं. 2-3 महिने झाला आता याला गोडवानला घेऊन मैत्रिणींनो. तर बघा आता हे माल कसा पडला आहे, त्याच्यामुळं म्हणते की मला असं जमतच नाही, कुठं जराशी शांत बसू वाटत नाही. आता इकडे बिस्किट वगैरे पडलेले होते, तिकडे बिस्किट नव्हते इकायला दुकानामध्ये, गिऱ्हाईक वापस जाऊ लागले. तर मग पूजा म्हणे मी घरी येऊ का दुकानात येऊ? तिला 6 वाजता सुट्टी होती मैत्रिणींनो, ती तिथं साईटवर काम करते गवंड्याच्या हाताखाली आणि मग 6ला येते माझ्याकडं. तर मग म्हणे घरी येऊ का आई? तर म्हटलं नको, घरी येऊ दे, घरीचा तसाच पसारा राहू दे, पाणी पण नाही, दुकानात चल. दुकानामध्ये हे काही भगवाना झालंय बघा, हे कांद्याचा पसारा पडलेला, बिस्किटं पडलेले, हे कसे हात लागायचे, कसं काय करायचं, किती आवरलं तर कमीच. आता हे कांदे गोळा करावं लागते, पण जेव्हा हात लागन तेव्हा लागन. आता आधी पहिले बिस्किटं सगळे काढून दिले मैत्रीण त्याच्याकडं, सगळे बिस्किटं तिकडं काढून देते. दुकानामध्ये कसं जो डोळ्यासमोर असलं गिऱ्हाईक आलं का पटकन देता येतं आपल्याला काढून. चला आता इकडचे सगळे बिस्किटं काढून घेतले आणि ते पसारा तसाच आहे अजून गोडवानमध्ये, त्याला जेव्हा हात लागन तेव्हा बघू. आता हे बिस्किटं इकडं आधी ढिगारा घातला इकडं बिस्किटाचा. आता ते काम करते फ्रीजवाला, आपल्याला तो जोपर्यंत तो काम चालू आहे त्याचं तोपर्यंत काहीच करता येत नाही. त्याचं काम आमचं काम आणि संध्याकाळची गिऱ्हाईकाचा टाईम एकच झाला, कारण दुपारी लाईट गेलेली होती, त्याच्यामुळे त्याला ते फ्रीजचं काम करता नाही आलं मैत्रिणींनो. आणि आम्ही गेलेलो होतो लग्नाला. आता लग्नावरून आलेलो घरी पसारा तसाच पडलेला आहे, भांड्याचा ढिगारा, टोकरी भरलेली आहे भांड्याची. पण फक्त मी किचन साफसफाई करून गेले होते गॅस घासून लग्नाला तिकडं मैत्रिणींनो. तर बघा आता पाणी अजून आलेलं नाही, संध्याकाळचे रात्रीचे 8-8:30 झाले तरी अजून पाणी आलं नाही. अजून आता हे पाणी कधी यायचं, मेंटेनन्सची लोक कधी देणार? एका बराबर सगळे गावाबरोबर किडे पण रगडत आहेत, अशी गत आहे मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, आता प्यायचं पाणी घेऊ जराशी, काही जे लागन ते भांडे धुवून घेऊ आणि स्वयंपाकाला लागू. आता इथं मी कांद्याची चटणी पण बनवणार आहे, कांदा टमाटर टाकून छान मस्त, भरपूर दिवसापासून केली नाही, भरपूर दिवसापासून खाल्ली नाही. तर आता इथं टमाट्याची कांद्याची चटणी पण बनवली. तसं मी डाएटवरच राहते, पण आज जेवणाचा काही दिवसभर ताळमेळ बसला नाही मैत्रिणींनो. तर म्हटलं थोडीशी चटणी करू आणि अर्धीशी पोळीन चटणी खाऊन घेऊ. आता इथं त्याला पनीर बनवलं. आता हे सकाळी मैत्रिणींनो दीपकला पोहे बनवले, ते म्हणे मला पोहे भूक लागली आहे. मैत्रिणींना मी तर काही खाणार नाही पोहे, मी त्या बनवणार आहे मूग डाळीचा ज्यूस. तसा मी व्हिडिओ टाकलेलाच आहे, कुकरमध्ये मूग डाळ टाकलेली आहे
आता इकडं वांग्या बटाट्याची भाजी टाकली छान मस्त, भरपूर दिवसापासून बनवली नव्हती आणि कधी नव्हतं काही बनवलं का मैत्रिणी खूप चांगलं लागतं, खूप छान लागतं. रोज रोज बनवलं का त्याची काही चव लागत नाही. आता इकडे पिठू घे पोळ्याचं मळून ठेवून देते मैत्रिणींना. तोपर्यंत भाजी होती झाल्या. आता आपल्या पोळ्या करून झाल्या. ठेसा लागतो आम्हाला तव्यावरचा, त्याच्यात लसूण टाकायचा, मीठ टाकायचं आणि रगडून घ्यायचा. हे सगळे कामं झाले. मग नंतर कामं बाकीचे पडलेले तर पूजाला फोन केला. आधी म्हणे येणार नाही, नंतर म्हणे येते. मग आली ती म्हणे दुपारी येते मैत्रिणींनो पुरीला बालवाडीतून आणायला गेल्यावर. तर म्हटलं ठीक आहे बाई चालेल. मग ती आता आली. मग आता जेवढं होईल तेवढं त्याच्या 1 तासामध्ये कामं आवरून घेते मैत्रिणीनं. पण खूप चांगलं काम करते घरच्यासारखं, त्याच्यामुळं मला वाटतं तीच बरी आहे. पण ती तिकडं साईटवर काम करते ना मैत्रिणीनं, आणि तिला सांगायची गरज पण पडत नाही की हे काम पहिलं आले का कपड्याच्या घड्या घालील हे करील. मग तिला म्हटलं मग तुला एकटीला काही कपडे एवढे होणार नाही 2-4 दिवसाचे, तर तू साबण लावून मला ब्रशने घासून दे चांगले, मी धुवून घेते मैत्रिणींनो. आता हे असं काम आहे माझं. आणि काम कसं मला जोपर्यंत स्वच्छ काम होत नाही तोपर्यंत मला करमत नाही आणि शांत मी बसत नाही. आता चाललो वरी कपडे वाळू घालायला. ऊन पडलंय थोडंसं वरी, वारा पण सुटला आहे तर छान कपडे वाळून जातील. 4-5 साड्या आहे, 4-5 पर्कल आहे, 2-4 दिवसाचे कपडे काल धुवायचे तर काल पाणी नाही आलं. तर हे असे काम आहे मैत्रिणींना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. बघा आता मी असेच व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील, आपले सगळे येतील, मग मिक्स ब्लॉग येतील. आता गणपती बसवायचा तर गणपती बाप्पाला मला वेळ नाही राहणार बसवायला, तर आमच्या मंडळाच्या खाली बसवतात मैत्रिणींनो. तर मग ते आपण बघूच आता. आणि तुम्हाला मी दाखवणार आहे उद्याच्याला आमच्या इथं खूप मोठे मोठे स्टॉल लागते तर गणपतीचे.